हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्लॉग आहे पार्ट 3 ऑफ द लंडन सिरीज. आधीचे 2 व्लॉग्समध्ये तुम्ही बरेचसे प्लेसेस बघितलेच असतील. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चायना टाउन, ब्रिटिश म्युझियम आणि ऑफकोर्स अजून काही प्लेसेस. तर आम्ही चायना टाउनला सकाळी अराउंड आय थिंक ऑक्सफर्ड स्ट्रीट नंतर आम्ही चायना टाउनला गेलो, कारण की खूप जवळ आहे या दोन्ही प्लेसेस. त्याच्यानंतर ही एक खूप सुंदर अशी आणि खूप फेमस प्लेस आहे असं मी ऐकलं होतं आणि यूट्यूबवर पण बघितलेलं. ही एकदम एक स्टेशन आहे, मी पुढे तुम्हाला दाखवेनच, त्याच्या अगदी समोरच आहे. तर ही प्लेस बिलकुल मिक्स नका करू. खूप छान असे तिथे व्हिज्युअल्स असतात, वेगळी थीम असते. आणि इथे तुम्ही बघत असाल टोटनहम कोर्ट स्टेशनच्या अगदी समोर आहे. त्यानंतर वॉकिंग तुम्ही ब्रिटिश म्युझियमला जाऊ शकतात, अगदी जवळ आहे. खूप सारे मी फोटोज नाही घेतलेले म्हणून मी जस्ट तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवतो. तुम्हाला प्लेसेस दिसतील. तर इथे आम्ही पोचलो बकिंगहम पॅलेसला. संडे होता. अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्यांची सेरेमनी बघायला नाही भेटली. आय डोंट नो त्या दिवशी त्यांनी सेरेमनी का नाही ठेवलेली. जस्ट आम्हाला हा छोटासा गार्ड चेंजिंग सेरेमनी अगदी म्हणजे जस्ट 5 मिनिट्सची आम्हाला बघायला भेटली. तर मी तेच म्हणेल तुम्हाला जर जायचं असेल या सेरेमनीसाठी प्लीज आधी एकदा चेक करा. ऑफकोर्स मी चेक केलं होतं पण नॉट शुअर त्या दिवशी काय होतं आणि आम्हाला नाही भेटली ही सेरेमनी बघायला. बट इट्स ओके. पण त्याच्यानंतर आम्ही बाजूचं एक गार्डन आहे, जेम्स गार्डन, तिथे जाऊन आम्ही खूप एन्जॉय केलं. आय मीन रिलॅक्स केलं असं म्हणू शकाल. तर इथे तुम्ही बघाल, इथे चेंजिंग गार्ड्स करतायत आणि त्यांचे 3 गार्ड्स इकडे आलेले आहेत आणि आता तुम्ही बघाल की गार्ड्स चेंज होत आहेत. त्यानंतर एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती जेम्स गार्डन म्हणून आहे. खूपच सुंदर आणि खूपच प्लेझंट गार्डन आहे. तिथे माझा पिल्लूनी खूप एन्जॉय केलं डकसोबत. तो अक्षरशः चिप्स खायला देत होता डक्सला. सो इट वॉज लाईक फन टू वॉच. मी त्याला चिप्स देत होते आणि तो डकला चिप्स देत होता. तर असंच चालू होतं आमचं थोडा वेळ. त्यामुळे आमचा अर्धा तास कसा गेला इथे काहीच कळलं नाही. खरंच किती एन्जॉय करतात किड्स अशा गोष्टींमध्ये. दुसऱ्यांना खायला देऊन त्यांना खूप मजा येते आणि हेच एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर आफ्टर गार्डन व्हिजिट मला नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जे जायचं होतं ते वन ऑफ माय ड्रीम डेस्टिनेशन असं तुम्ही म्हणू शकता. कुठचं डेस्टिनेशन काय आहे आणि मी तिथे जाऊन काय केलं हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. पण छोटासा मी तुम्हाला आता एक ग्लिम्स देणार आहे त्या लोकेशनचा. आणि तुम्हाला समोर इंडियाचा फ्लॅग पण दिसत असेल. हा तुमच्यासाठी एक छोटासा क्लू आहे. आणि हे आहे ते डेस्टिनेशन. इथे आम्ही आज जाऊन काय इव्हेंट होता, काय केलं ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. आय होप तुम्ही हा ब्लॉगला एन्जॉय केला असेल आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. बाय बाय.